हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुमचे सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. चला तर आज बघू. आज आपण एक ब्लाऊज इथे शिवणार आहोत आणि त्याची कटिंग आणि स्टिचिंग आपल्याला बघायची आहे. तर इथे याच पद्धतीनं आपलं काही माप रेडी होतं कटिंगचं. पेपरवरती मी माप कटिंग केलेलं होतं आणि मला इथे काय स्टिचिंग करायचं होतं. तुम्ही पण असं माप पेपरवरती काढून स्टिच करू शकता. आणि जर तुम्हाला माप पेपरवरती काढता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे मी कटिंग आणि स्टिचिंगचा, ते तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीनं आपल्याला माप काढायचं आहे. माप काढल्यानंतर याच पद्धतीनं आपल्याला अस्तरवरती ब्लाऊज व्यवस्थित प्रकारे कट करून घ्यायचं आहे. कुठं वाढवायचं, कुठं कमी करायचं हे आपल्याला समजून जाईल, जो मी स्टेप बाय स्टेप आपल्या व्हिडिओमध्ये समजवलेला आहे. तरी पण त्याच पद्धतीनं आपला इथं ब्लाऊज कटिंग करून झालेला होता. चला तर म्हटलं लगेच आपण डबल योग पण काढून घ्यावं, कारण एक चिटकवण्यासाठी लागतो आणि एक फोल्ड करण्यासाठी लागतो. हुक लुकाच्या पट्ट्या पण मी लगेच रेडी करत होते, कारण आपल्याला ब्लाऊज लवकर आवरायचा होता. एवढा ब्लाऊज शिवून झाला आणि मी कापड मेन फॅब्रिक घेतलं आणि त्यावरती ब्लाऊज ठेवला की लगेच माझं पिलू उठलं. शौर्य उठला की समजायचं काम हातामध्ये काहीही असलं तरी ते बंद झालंच. मग एवढं काही ठेवते तेवढं तो उठलाच होता, बेडवरती खेळतच होता. आता मला काही काम करू देत नव्हतं, तरी पण मी माप टाकून ठेवत होते. म्हटलं बघू शिवू देतो की नाही शिवू देतो. माप टाकून ठेवलं होतं आणि तेवढा तर तो उठलाच होता. उठून साईडला खेळत होता आणि त्याच प्रकारे नंतर मी ब्लाऊज इथे चिटकवून घेतला व्यवस्थित प्रकारे ग्लूनी अपोजिट डायरेक्शनमध्ये सगळे पार्ट ठेवून, आणि व्यवस्थित प्रकारे हे काही कटिंग करून घेते. तुम्ही बघू शकता. याच पद्धतीनं आपलं ब्लाऊज कटिंग चालू आहे इथं. आणि शौर्यचं इथं खेळणं चालू होतं. सारखं त्याला दिलेले बॉबा माझ्याकडेच टाकत होता, कारण त्याचं म्हणणं होतं की मी याचे छोटे छोटे तुकडे करून मला चार. पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. मी म्हणलं पिलू धर तुझ्याच हातात आणि तुला जसं खायचं तसं खा. तर त्याचं खाणं कमी होतं आणि खाली 10 वेळेस पाडतच होता. चला म्हणलं तेवढं तरी शिकत राहील. चला बघू आता आपला याच पद्धतीने तर ब्लाऊज कटिंग झालेला आहे पूर्णपैकी. ही काही कटोरी मी कट करून घेते. मला वाटलं होतं पहिलं ब्लाऊजचं कापड पुरेल की नाही पुरेल, पण कापड हे व्यवस्थित पुरलेलं आहे. आणि याच पद्धतीनं आपलं इथं स्टिचिंग रेडी आहे. आता आपल्याला स्टिच करायचं आहे. कसं स्टिच करायचं ते मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओमध्ये समजवलेलं आहे, तरी पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाही इथंच राहू दे. चला राहू दे ना
चला तर तुम्ही बघू शकता आपला इथं ब्लाऊज पूर्ण कंप्लीट आहे, रेडी आहे. ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.